नमस्कार मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाच्या जे काही महत्त्वाच्या चालू घडामोडी त्याला रिव्हिजन मारणार आहेत। व्हिडिओ आपला खूप आयएमपी असणार आहे, शेवटपर्यंत पाहायचा मित्रांनो। चला, आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा, महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर जे काही नवीन राज्यपाल आहेत बघा, यावर पोलीस भरतीला 100% प्रश्न विचारला जातो बघा। तर करेक्ट आन्सर बघा CP राधाकृष्णन। लक्षात ठेवा मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून CP राधाकृष्ण यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे। मित्रांनो, CP राधाकृष्ण हे महाराष्ट्राचे 24वे राज्यपाल आहेत बघा। 5 वर्षांमधले तिसरे राज्यपाल ठरले आहेत। यांना तामिळनाडूचे मोदी म्हणून सुद्धा ओळखलं जातं। रमेश बैस बघा 18 फेब्रुवारी 2023 पासून महाराष्ट्राचे राज्यपाल होते पहा। पुढचा प्रश्न मित्रांनो, अलीकडेच SIDBIचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे? तर मनोज मित्तल यांनी मित्रांनो या ठिकाणी पदभार स्वीकारलेला आहे। कोणी? मनोज मित्तल यांनी पदभार स्वीकारलेला आहे। जे काही मित्रांनो महत्त्वाच्या नियुक्त्या झालेल्या आहेत बघा, त्याचे एकदा आपण रिव्हिजन मारूयात। मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच ऑन करा, जेणेकरून मित्रांनो तुम्हाला असेच महत्त्वाचे चालू घडामोडीचे व्हिडिओ पाहता येतील। व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो। या ठिकाणी आपल्याला व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त 500 लाईक आहे आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो। भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे संचालक कोण बनले आहेत? तर शेखर कपूर हे बनले आहेत। त्यानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष बनलेत मित्रांनो अजिंक्य नाईक। कोण बनलेले आहेत? अजिंक्य नाईक। त्यानंतर LICचे MD आणि CEO सिद्धार्थ मोहंती हे बनले आहेत। भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर यांचा या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली बघा। त्यानंतर अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री बनलेत बघा चिराग पासवान। कोण बनले? चिराग पासवान। नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे महासंचालक बनलेले आहेत प्रदीप सिंह खरोला। लोकसभेचे अध्यक्ष कोण बनले बघा? ओम बिर्ला हे बनलेले आहेत। त्यानंतर बघा, राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाचे मुख्य सल्लागार बनले आहेत डॉक्टर सौम्या स्वामीनाथन आणि 35वे परराष्ट्रीय सचिव बनले विक्रम मिसरी। त्यानंतर बघा, आत्ताच बघितलं आपण मनोज मित्तल हे SIDBIचे MD आणि CEO बनलेले आहेत। पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, केंद्रीय राखीव पोलीस दलाने 27 जुलै 2024 रोजी कोणता स्थापना दिवस साजरा केलेला आहे? तर 86वा। लक्षात ठेवा मित्रांनो, 86वा स्थापना दिवस या ठिकाणी साजरा केलेला आहे बघा। पुढचा प्रश्न मित्रांनो, पंजाबचे राज्यपाल आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगडचे प्रशासक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर गुलाबचंद्र कटारिया। लक्षात ठेवायचे, गुलाबचंद कटारिया यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे। मित्रांनो, या ठिकाणी बघा, राजस्थानचे राज्यपाल कोण बनले आहेत? तर हरिभाऊ किसनराव बागडे बनले आहेत। तेलंगणाचे राज्यपाल बनले बघा विष्णुदेव वर्मा बनले। सिक्कीमचे राज्यपाल कोण आहेत? ओम प्रकाश माथुर हे आहेत। झारखंडचे राज्यपाल आहेत बघा संतोष कुमार गंगावार हे आहेत। छत्तीसगडचे राज्यपाल कोण आहेत मित्रांनो? रामेन डेका हे आहेत। त्याच्यानंतर मेघालयचे राज्यपाल आहेत बघा CH विजयशंकर। महाराष्ट्राचे राज्यपाल कोण बनले मित्रांनो? CP राधाकृष्णन हे आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल बनलेले आहेत। पंजाब आणि चंदीगडचे राज्यपाल बनलेत बघा गुलाबचंद्र कटारिया। त्याच्यानंतर आसामचे राज्यपाल कोण बनले आहेत? तर लक्ष्मण प्रसाद आचार्य हे बनलेले आहेत। मणिपूरचे राज्यपाल म्हणून अतिरिक्त कार्यभार यांना देण्यात आले बघा। आणि पुदुच्चेरीचे लेफ्टनंट गव्हर्नर कोण आहेत? के कैलाशनाथन हे बनलेले आहेत। लक्षात ठेवायचं आहे। पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, 10 मीटर एअर पिस्टल मिक्सड टीम नेमबाजीमध्ये कोणी कांस्य पदक जिंकलेले आहेत? मनू भाकर आणि सरबजोत सिंग यांनी बघा या ठिकाणी कांस्य पदक जिंकलेले आहे। ऑलिम्पिक विषयी थोडी माहिती बघूयात। तर बघा, स्वातंत्र्यानंतर ऑलिम्पिकमध्ये पहिले भारतीय वैयक्तिक पदक विजेते कोण आहेत? KD जाधव आहेत मित्रांनो, ते कुस्तीगीर आहेत। आणि ऑलिम्पिकमधील पहिली भारतीय महिला पदक विजेते कोण ठरलेली आहे? तर कर्णम मल्लेश्वरी मित्रांनो, ही ऑलिम्पिकमधील पहिली भारतीय महिला पदक विजेती ठरलेली कर्णम मल्लेश्वरी ही वेटलिफ्टर आहे पहा। ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी पहिली भारतीय तलवारबाजी कोण ठरली? तर भवानी देवी बघा। ऑलिम्पिकमध्ये 2 पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला PV सिंधू पहा। ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा पहिला भारतीय बॉक्सर कोण आहे? तर विजेंदर सिंग हा आहे। त्याचप्रकारे मित्रांनो, ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी 2 पदक जिंकणारी स्वतंत्र भारतामधील पहिली खेळाडू कोण ठरली? तर मनू भाकर ठरलेली बघा। लक्षात ठेवायचं आहे, ऑलिम्पिकच्या इतिहासामध्ये एकापेक्षा जास्त पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला। त्याच्यानंतर नेमबाज आणि एकाच आवृत्तीमध्ये 2 पदक जिंकणारी पहिली भारतीय नेमबाज सुद्धा हीच आहे। नुकतेच भारत आणि कोणत्या देशाने भारतीय पुरातन वस्तूंचा अवैध व्यापार रोखण्यासाठी करार केला आहे? तर भारत आणि अमेरिकेने या ठिकाणी करार केलेला आहे पहा। पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो, सरकारी आकडेवारीनुसार गेल्या 5 वर्षांमध्ये किती वाघांचा मृत्यू झालेला आहे?
तर 628. लक्षात ठेवा मित्रांनो, 628 वाघांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. 29 जुलैला बघा आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा केला जातो. भारतामध्ये व्याघ्र प्रकल्पाची स्थापना 1973 मध्ये झालेली आणि 2023 मध्ये वाघांच्या मृत्यूच्या संख्येमध्ये सुद्धा 2012 नंतर सर्वात जास्त आहे. पहा, भारतामध्ये वाघांची संख्या जर विचारली तर 3682 इतकी बघा, जी जागतिक वन्य वाघांच्या लोकसंख्येच्या 75% इतकी. पहा, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी टिंबटिंबमध्ये क्वाड परराष्ट्र मंत्रालयाच्या बैठकीला हजेरी लावलेली. तर टोकियोमध्ये बघा मित्रांनो त्यांनी हजेरी लावलेली. कुठं? टोकियोमध्ये. पुढचा प्रश्न बघा, अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अधिकृतपणे उमेदवारीची घोषणा कुणी केली आहे? तर कमला हॅरिसने मित्रांनो या ठिकाणी घोषणा केलेली. पुढचा प्रश्न बघा, कोणत्या योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना वर्षामध्ये 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत? तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. लक्षात ठेवायचं आहे, तिचं नाव आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. पुढचा प्रश्न मित्रांनो, पॅरिस ऑलिम्पिक 2024 कव्हर करणारी पहिली भारतीय महिला कोण ठरलेली? भारतीय महिला छायाचित्रकार कोण ठरली? तर बघा गीतिका तालुकदार ही ठरली आहे. गीतिका तालुकदार ही ठरलेली आहे. राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? तर 1 ऑगस्टला बघा साजरा केला जातो. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे UPSCचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर प्रीती सुदान यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली. बघा UPSCचे नवीन अध्यक्ष म्हणून प्रीती सुदान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 2024चा फॉर्म्युला 1 रोलेक्स बेल्जियन ग्रँड प्रिक्स कोणी जिंकले आहे? तर लुईस हॅमिल्टनने मित्रांनो हे जिंकलेले. लक्षात ठेवायचं, लुईस हॅमिल्टनने. कसोटी क्रिकेटमध्ये 12,000 पेक्षा अधिक धावा करणारा 7वा फलंदाज कोण ठरला आहे? तर जो रूट मित्रांनो ठरलेला. लक्षात ठेवायचं, जो रूट हा या ठिकाणी 7वा फलंदाज ठरलेला. कोण? जो रूट. देशामधील पहिले अनाथ वकील म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर अश्विन आगवणे यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली. पहा, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कोणत्या देशाने आपल्या पहिल्या कंट्री हाऊसचं उद्घाटन केलं? तर भारत देशाने मित्रांनो या ठिकाणी पहिल्या कंट्री हाऊसचं उद्घाटन केलेलं. बघा लक्षात ठेवायचं, भारत देशाने. खडसे खासदार यांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये कोणते राज्यमंत्रीपद देण्यात आलेलं आहे? तर रक्षा खडसे यांना युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स. लक्षात ठेवा, हे जे काय पद आहे बघा हे देण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी महाराष्ट्र राज्य फुलपाखरू कोणतं आहे? तर महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू आहे बघा ब्लू मॉर्मॉन. लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 2 ब्लू मॉर्मॉन. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, ओणम हा जो काही सण आहे हा प्रामुख्याने कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? तर ओणम मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर केरळ राज्यामध्ये ओणम हा सण साजरा केला जातो. नेक्स्ट बघा, लेट मी से इट नाऊ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? त्याचा करेक्ट आन्सर आहे बघा राकेश मारिया या पुस्तकाचे लेखक आहेत. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे, सन 2022चा फुटबॉल वर्ल्ड कप टिंबटिंब या देशाने जिंकला. तर अर्जेंटिना या देशाने मित्रांनो सन 2022चा फुटबॉल वर्ल्ड कप जिंकलेला आहे. भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जातं? तर लक्षात ठेवायचं, MS स्वामीनाथन यांना भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखलं जातं. कोणाला? MS स्वामीनाथन यांना. पुढचा प्रश्न आपके स्क्रीन के ऊपर, सन 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला टोटल किती जागा मिळाल्या? तर 240 जागा मित्रांनो भारतीय जनता पक्षाला मिळाल्या. किती? 240. टिंबटिंब हे काय प्रश्न बघा, टिंबटिंब हे भारतीय वंशाची व्यक्ती आणि ब्रिटनचे पंतप्रधान होते. तर ऋषी सुनक. लक्षात ठेवा मित्रांनो, ऋषी सुनक हे भारतीय वंशाचे जे काही आहेत बघा ब्रिटनचे पंतप्रधान बनलेले आहेत. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल आणि असेच चालू घडामोडी आणि GK पाहिजे असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो आणि बेल आयकॉन ऑन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला लगेच याचे नोटिफिकेशन मिळत जाईल. नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण होते? तर लक्षात ठेवायचे बघा रवींद्रनाथ टागोर होते. लक्षात ठेवायचे, पहिले भारतीय विचारलेत. पुढचा प्रश्न आहे, माजी पोलीस महासंचालक श्रीमती मीरा बोरवणकर यांनी कोणते पुस्तक लिहिलं आहे? तर मॅडम कमिशनर हे पुस्तक त्यांनी लिहिलेले. पहा, मॅडम कमिशनर. पुढचा प्रश्न आहे बघा, दहशतवाद विरुद्ध विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रामध्ये कोणतं सशस्त्र दल काम करतं? तर लक्षात ठेवायचं मित्रांनो, कोणतं सशस्त्र दल काम करतं? तर फोर्स 1 याचं करेक्ट आन्सर आहे बघा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर मित्रांनो, महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे हा कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर 2 जानेवारीला महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे साजरा केला जातो. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? तर रश्मी शुक्ला मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक आहेत. 29 जून 2024 रोजी झालेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिका
T20 क्रिकेट विश्वकपमध्ये अंतिम सामन्यामध्ये जो काही सामनावीरचा पुरस्कार आहे हा कोणत्या खेळाडूला मिळालेला आहे? तर विराट कोहलीला मित्रांनो सामनावीरचा जो काही पुरस्कार आहे बघा, कोणता सामनावीरचा पुरस्कार तो देण्यात आलेला आहे. बारांत फेल हा जो काही हिंदी सिनेमा आहे हा टिंबटिंब या पोलीस अधिकाऱ्याच्या जीवनावर आधारित आहे. तर मनोज कुमार शर्मा यांच्या जीवनावर आधारित हा काय बघा बारांत फेल हा हिंदी सिनेमा आहे. आणि मित्रांनो तुम्हाला जर चालू घडामोडी पाहिजे असतील फक्त 149 रुपयाला या ठिकाणी चालू घडामोडी असणार आहेत. या ठिकाणी तुम्हाला PDF स्वरूपामध्ये मिळणार आहेत, जेणेकरून तुम्हाला सुटसुटीत अभ्यास होईल. यामध्ये महत्त्वाच्या योजना, मिशन चंद्रयान, क्रीडा घडामोडी सगळं काय आपल्याला मिळणार आहे. फोनपे गुगल पे नंबर आपला 827555 8283 ह्या नोट्स तुम्हाला व्हॉट्सअपला PDF स्वरूपामध्ये मिळतील, किंवा हा जो काही QR कोड दिसतो हा स्कॅन करून सुद्धा तुम्ही पेमेंट पाठवून द्या. लगेच तुम्हाला ह्या PDF त्वरित व्हॉट्सअपला मिळतील. तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला ॲड केलं जाईल. त्या ठिकाणी सर्व या ठिकाणी तुम्हाला चालू घडामोडी शेअर केल्या जातील. त्यामुळे याचा तुम्ही नक्की लाभ घ्या मित्रांनो, जेणेकरून मित्रांनो तुम्हाला याचा भरपूर फायदा होईल. कारण की कमी दिवसामध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी जे काही आपले व्हिडिओ झाले असतील बघा IMP टॉपिकवरची, त्याच्या सगळ्या PDF असणार आहेत. GK पण असणार आहे आपल्याला यामध्ये रिव्हिजनसाठी. त्यामुळे अवश्य तुम्ही या PDF घ्या, तुम्हाला नक्कीच या ठिकाणी मार्कमध्ये वाढ होईल. कारण की पैसा आपण कधी पण कमवू शकतो, परंतु गेलेली वेळ आणि भरती पुन्हा पुन्हा होत नसते. त्यामुळे लगेच आपल्याला PDF ह्या घ्यायच्या आहेत. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? तर गुलाबराव पाटील मित्रांनो जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. पुढचा प्रश्न आहे, शिलाँग ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? शिलाँग. तर मेघालयची राजधानी कोणती मित्रांनो? शिलाँग आहे. लक्षात ठेवायचं, मेघालयची राजधानी शिलाँग आहे. विमंडल ही जी काही स्पर्धा ही कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे? मित्रांनो ही टेनिस संदर्भामध्ये आहे. महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री बघा देवेंद्र फडणवीस. लक्षात ठेवा, देवेंद्र फडणवीस आहेत. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस हा मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो? तर मित्रांनो 27 फेब्रुवारी हा का दिवस आहे बघा, हा मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. मराठीमधील पहिला चित्रपट कोणता आहे? तर राजा हरिश्चंद्र हा मराठीतील पहिला चित्रपट आहे. सध्याचे भारताचे लोकसभेचे स्पीकर म्हणजे अध्यक्ष कोण आहेत? तर ओम बिर्ला हे आहेत. लक्षात ठेवायचं मित्रांनो, ओम बिर्ला. पुढचा प्रश्न आहे, समृद्धी महामार्ग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही? समृद्धी महामार्ग मित्रांनो अकोल्यामधून जात नाही. लक्षात ठेवायचं आपल्याला, अकोला. खालीलपैकी कोणता मिसाईलचा प्रकार नाही? तर सेतू हा मित्रांनो मिसाईलचा प्रकार नाही. नुकताच भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका T20 वर्ल्ड कपमध्ये अंतिम सामना झाला, तर हा कोणत्या ठिकाणी झाला? तर बार्बाडोस या ठिकाणी मित्रांनो हा झालेला आहे. कुठं? बार्बाडोस. कोणत्या शहराला इंद्रनगरी म्हणून ओळखले जाते? तर अमरावती या शहराला मित्रांनो इंद्रनगरी म्हणून ओळखलं जातं. कोणतं आहे बघा? अमरावती. रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण होते? तर आचार्य विनोबा भावे मित्रांनो हे होते. लक्षात ठेवायचं आहे, आचार्य विनोबा भावे. शनी या ग्रहाचा शोध लावण्याचं श्रेय कोणत्या शास्त्रज्ञांना दिलं जातं? तर गॅलिलिओ याचं करेक्ट आन्सर आहे. पहा कोणतं? गॅलिलिओ. भारतीय दंड संहिता, काय प्रश्न आहे? भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता, भारतीय पुरावा कायद्याऐवजी करण्यात आलेले नवीन कायदे कधी लागू करण्यात आले? तर मित्रांनो हा प्रश्न भरपूर जिल्ह्याला रिपीट झालेला आहे पोलीस भरतीला. तर 1 जुलै 2024 याचं करेक्ट आन्सर आहे. लक्षात ठेवायचं आहे, 1 जुलै 2024 याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, वर्ल्ड ॲथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण होता? तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो नीरज चोपडा याचं करेक्ट आन्सर आहे. पहा GDPच्या प्रमाणामध्ये सर्वात जास्त कर्जबाजारी असणारा देश कोणता आहे? तर जपान या ठिकाणी मित्रांनो GDPच्या प्रमाणामध्ये सर्वात जास्त कर्जबाजारी असणारा देश बनलेला आहे. कोणता दिवस हा अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून पाळला जातो? तर 26 जून मित्रांनो लक्षात ठेवा, 26 जून हा अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. कथ्थक हा जो काही नृत्य प्रकार आहे हा कोणत्या राज्याशी संदर्भात आहे? तर उत्तर प्रदेश या राज्याशी संदर्भामध्ये काय बघा मित्रांनो, कथ्थक आहे. नवीन 3 फौजदारी कायदे राष्ट्रपतींनी केव्हा मान्यता दिली? तर डिसेंबर 2023 मध्ये जे काही 3 फौजदारी कायदे आहेत त्यांना राष्ट्रपतींनी मान्यता दिली आहे. निवडणूक प्रचार केव्हा थांबवला जातो? तर मतदानाच्या 48 तास अगोदर बघा निवडणुकीचा प्रचार थांबवला जातो. NRC म्हणजेच काय प्रश्न आहे बघा, NRC म्हणजेच काय? तर नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनशिप याचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्र राज्य पोलिसांचं ब्रीदवाक्य काय आहे? तर आपल्या सर्वांना माहिती बघा, सदरक्षण आहे खलनिग्रह नाही, ही काय बघा महाराष्ट्र राज्य पोलिसांचं ब्रीदवाक्य आहे. राष्ट्रीय स्तरावर काय प्रश्न आहे बघा, राष्ट्रीय स्तरावरील NSG
च्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यामध्ये कोणतं पोलीस दल काम करतं? तर फोर्स 1 हे मित्रांनो या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर पहा, फोर्स 1. भारत बांगलादेशमध्ये काय प्रश्न आहे? भारत बांगलादेशमध्ये कोणत्या नदीचं पाणी वाटपाबाबत मतभेद आहेत? तर गंगा नदी याचं करेक्ट आन्सर पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारत देशाचे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री कोण आहेत? तर शिवराज सिंग चौहान हे याचं करेक्ट आन्सर मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे, शिवराज सिंह चौहान. खालीलपैकी कोणता देश T20 विश्वचषक आजपर्यंत जिंकलेला नाही? तर दक्षिण आफ्रिका याचं करेक्ट आन्सर मित्रांनो. नेक्स्ट बघा, G20 समूहाचे 2024 संमेलन हे कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलं होतं? तर इटलीमध्ये मित्रांनो हे आयोजित करण्यात आलं होतं. फ्रेंच ओपन 2024 ही टेनिस स्पर्धा कोणत्या खेळाडूने जिंकली? तर कार्लोस अल्कराजने बघा मित्रांनो ही जिंकलेली बघा, कार्लोस अल्कराज. खालीलपैकी कोणतं बल हे भारताचे केंद्रीय सशस्त्र पोलीस बल नाही? तर राष्ट्रीय रायफल हे बघा याचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, GPSचं सविस्तर रूप काय आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम. हे काय बघा, GPSचं लॉंग फॉर्म आहे. मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने टिंबटिंब यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. तर रंगनाथ पठारे याचं बरोबर उत्तर मित्रांनो, लक्षात ठेवायचे, रंगनाथ पठारे. पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंब प्रकारच्या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची साधने समाजाच्या म्हणजे सरकारी मालकीची असतात. तर समाजवादी प्रकारच्या, लक्षात ठेवायचं, समाजवादी. अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी कोणती आहे? तर अप्सरा आहे बघा कोणती अणुभट्टी. ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कर्णा मल्लेश्वरी कोणत्या खेळाशी संदर्भात आहे? तर वेट लिफ्टिंग याचं करेक्ट आन्सर आहे बघा, लक्षात ठेवायचं, वेट लिफ्टिंग. पुढचा प्रश्न आपके स्क्रीन के ऊपर, महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव टिंबटिंब म्हणून प्रसिद्ध आहे. तर मित्रांनो हे पुस्तकांचं गाव आहे बघा, लक्षात ठेवायचं आहे. हा प्रश्न बघा भरपूर वेळा रिपीट झालेला आहे पोलीस भरतीला. भिलार हे गाव पुस्तकांचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये प्रधानपद याची चुकीची जोडी आपल्याला ओळखायची बघा. मोरो त्र्यंबक पिंगळे प्रधान, एकदम बरोबर. अनाजी दत्तो सचिव होते. हंबीराव मोहिते सेनापती होते. निराजीराव सुमंत नाही. तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 4 याचं करेक्ट आन्सर आहे. राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे? मित्रांनो ही पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था आपणास पाहावयास मिळते. पुढचा प्रश्न आहे पहा मित्रांनो, राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? तर पुण्यामध्ये बघा. नेक्स्ट पहा, सध्याचे मीरा भाईंदर वसई विरार याचे पोलीस आयुक्त कोण आहेत? तर मधुकर पांडे हे आहेत. नेक्स्ट बघा, भारताचे सध्याचे नवनियुक्त लष्कर प्रमुख कोण आहेत? तर बघा करंटचा एकदम जवळचा प्रश्न विचारलेला आहे. तर जनरल उपवेंद्र द्विवेदी हे काय आहेत बघा, भारताचे सध्याचे नवनियुक्त लष्कर प्रमुख आहेत. अगला क्वेश्चन आपके स्क्रीन के ऊपर, भारत सरकारच्या सागरमाला उपक्रमाअंतर्गत वाढवण बंदरावर एक मेगा पोर्ट बांधण्याची योजना आहे. तर सदरचं वाढवण बंदर महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मित्रांनो हे पालघर जिल्ह्यामध्ये आपल्याला हे बंदर पाहावयास मिळतं. भारतामध्ये नव्याने लागू झालेल्या BNS कायदा 2023चे पुनर्स्वरूप खालीलपैकी कोणतं आहे? त्याला भारतीय न्याय संहिता म्हणतात, लक्षात ठेवायचं, भारतीय न्याय संहिता. EVM बघा, EVMचा लॉंग फॉर्म काय आहे? तर इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन याचा लॉंग फॉर्म आहे बघा, इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन. नुकत्याच पार पडलेल्या ICC पुरुष T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2024 मध्ये किती संघांनी सहभाग घेतला होता? यामध्ये 20 संघ मित्रांनो सहभागी झाले होते. किती? 20 संघ. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर बघा, कोविड-19 महामारीमुळे परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी कोणतं अभियान राबवण्यात आलं होतं? तर ऑपरेशन वंदे भारत हे जे काय मित्रांनो अभियान हे राबवण्यात आलं होतं. महाराष्ट्रामधील संकटग्रस्त महिलांना तातडीने आवश्यक माहिती आणि सहाय्य मिळवण्यासाठी कोणतं टोल फ्री हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे? तर 181 मित्रांनो ही जे काय टोल फ्री हेल्पलाईन आहे ही सुरू करण्यात आली बघा. पंकज अडवाणी हे नाव खालीलपैकी कोणत्या खेळाशी संदर्भात आहे? तर बिलियर्ड्स या खेळाशी संदर्भामध्ये पंकज अडवाणी हे नाव संदर्भात आहे. योममित्र काय प्रश्न बघा, योममित्र खालीलपैकी काय आहे? तर हे एक महिला रोबोट आहे. पुढचा प्रश्न बघा, 16व्या या ठिकाणी विचारले 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर अरविंद पनगारिया हे काय आहेत बघा मित्रांनो 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत, लक्षात ठेवायचं आहे. स्वच्छ मुख अभियानांतर्गत
महाराष्ट्राचा स्माईल अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर सचिन तेंडुलकर. लक्षात ठेवायचं आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोणत्या विद्यापीठाकडून डिलीट पदवी प्रदान करण्यात आली आहे? तर DY पाटील. याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो, DY पाटील. महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक सध्या कोण आहे? तर करेक्ट आन्सर आहे बघा, रश्मी शुक्ला. लक्षात ठेवा, रश्मी शुक्ला याचं करेक्ट आन्सर आहे बघा. पुढचा प्रश्न आहे बघा, मराठी नवकाव्याचे प्रणेते कोणाला म्हटलं जातं? तर बासी मर्ढेकर यांना मराठी नवकाव्याचे प्रणेते म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं. फू बाई फू. काय प्रश्न आहे बघा, फू बाई फू हे जे काय आत्मचरित्र आहे हे कोणाचं आहे? तर विठ्ठल उमाप यांचं बघा, फू बाई फू हे आत्मचरित्र आहे. पालघर तालुक्यातून कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो? तर मुंबई अहमदाबाद हा जो काय. राज मुकणे यांचं स्वतंत्र संस्थान पालघर जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी आहे? तर जव्हार या ठिकाणी मित्रांनो स्थित आहे. कुठं? जव्हार या ठिकाणी. मच्छीमारांचे शास्त्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा महाराष्ट्रामध्ये मुंबई बरोबर टिंबटिंब येथे आहेत. तर सातपाटी आणि रत्नागिरी या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. भारतामधील सुप्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती मीटर आहे? तर 182 मीटर आहे बघा. लक्षात ठेवायचं, 182 मीटर. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला किती रकमेचा आर्थिक लाभ दिला जाणार आहे? तर 1500 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत. किती? 1500 रुपये. घटनेच्या कोणत्या कलमाद्वारे जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आला होता? तर 2019 मध्ये रद्द करण्यात आला. तर कलम 370 याचं करेक्ट आन्सर आहे बघा, कलम 370. चला उभारा शुभ्र शिडे, ती गर्वाने वरती कथा, या खुळ्या सागरा, अनंत आमुची ध्येयशक्ती, अनंत अन आशा, किनारा तुला पामराला, वरील काव्यपंक्ती कोलंबसचे गर्वगीत या सुप्रसिद्ध कवितेमधील आहेत. ही कविता कोणाची आहे? तर विष्णू वामन शिरवाळकर. त्यांनाच आपण बघा कुसुमाग्रज असं म्हणतो. याचं करेक्ट आन्सर आहे पहा. पुढचा प्रश्न बघा, 1 जुलै 2024 पासून फौजदारी प्रक्रिया संहिता क्रिमिनल प्रोसिजर कोड या कायद्याची जागा पुढीलपैकी कोणत्या कायद्याने घेतली आहे? तर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. लक्षात ठेवायचं आहे, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. याचं बरोबर उत्तर आहे. सैनिकांना प्रशिक्षण देणारी कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग ही जी काय संस्था आहे महाराष्ट्रामध्ये कोणत्या राज्यामध्ये आहे? तर दापोडी पुणे या ठिकाणी मित्रांनो हे आपलं करेक्ट आन्सर आहे पहा. भारतामधील सर्वाधिक लांबीचा अटल बिहारी वाजपेयी सागरी सेतू खालीलपैकी कोणत्या ठिकाणांना जोडतो? तर शिवडी न्हावाशेवा. याचं करेक्ट आन्सर बघा, शिवडी न्हावाशेवा. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या संघाने एकापेक्षा जास्त T20 विश्वचषक जिंकले आहेत? त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑस्ट्रेलिया. लक्षात ठेवायचं आहे, ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत. जगाबद्दल बघा, जगबद्दल घालून घाव सांगून गेले मज भीमराव या काव्यपंक्ती कोणी लिहिल्या आहेत? तर दिनमित्र मुकुंदराव पाटील. याचं करेक्ट आन्सर आहे पहा. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण आहेत? तर सुजाता सौनिक ह्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला काय आहेत बघा मुख्य सचिव आहेत. T20 विश्वचषक 2024 मधील मालिकावीर म्हणजेच प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ह्या पुरस्काराने कोणाला सन्मानित केलं? तर जसप्रीत बुमराहला या ठिकाणी हा पुरस्कार मिळालेला आहे. टिंबटिंब हे महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक आहेत तर रश्मी शुक्ला. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणती व्यक्ती भारताचे राष्ट्रपती पदावर विराजमान झाली नाही? तर शंकरदयाळ शर्मा झालेले आहेत, KR नारायण, झाकीर हुसेन सुद्धा, परंतु गुलझारीलाल नंदा झालेले नाही. प्रत्येक वर्षी टिंबटिंब हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस असतो. तर 21 जून हा जो काही दिवस आहे मित्रांनो हा उत्तर गोलार्धामधील सर्वात मोठा दिवस असतो पहा. जगामध्ये एकमेव फ्लोटिंग नॅशनल पार्क किबुल लामजो हा भारतामधील कोणत्या राज्यामध्ये आहे? तर मणिपूर राज्यामध्ये मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतं. खालीलपैकी कोणत्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष अशी मान्यता भेटलेली नाही? सगळ्यांना या ठिकाणी मित्रांनो राष्ट्रीय पक्षाची मान्यता भेटलेली आहे. ऑप्शन क्रमांक 4. पुढचा प्रश्न मित्रांनो, होमगार्ड दलाचा प्रमुख कोण असतो? तो होमगार्डचा प्रमुख असतो बघा महासमादेशक. लक्षात ठेवायचे, महासमादेशक. पुढचा प्रश्न आहे, पोलीस पाटलांची नेमणूक कोणता विभाग करतो? महसूल विभाग. याचं करेक्ट आन्सर आहे बघा, महसूल विभाग. संकल्पित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचं स्थान हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर रत्नागिरी. याचं करेक्ट आन्सर आहे पहा, कोणतं? रत्नागिरी. भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण आहेत? तर भारतीय हरित क्रांतीचे जनक आहेत डॉक्टर M.S. स्वामीनाथन. जैन धर्माचे पहिले तीर्थकार भगवान
ऋषभदेव यांची 108 फूट उंचीची भव्य मूर्ती महाराष्ट्रामध्ये कोणत्या राज्यामध्ये उभारण्यात आलेली आहे? तर मांगीतुंगी, लक्षात ठेवायचं आहे, मांगीतुंगी या ठिकाणी आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये मांगीतुंगी या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे. दिनांक 1 जुलै 2024 पासून पुराव्या संदर्भामध्ये कोणता फौजदारी कायदा अस्तित्वामध्ये आला? तर भारतीय साक्ष अधिनियम हा जो काही कायदा आहे हा अस्तित्वामध्ये आलेला आहे. पहा, भारतीय न्याय संहितेनुसार खून करणे ह्या गुन्ह्याचा शिक्षेचं कलम कोणतं झालेलं आहे? तर कलम 103. आता याचं करेक्ट आन्सर आहे कलम 103. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. भारताच्या निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर राजीव कुमार याचं करेक्ट आन्सर आहे. पहा, सध्या बहुचर्चित असलेली नीट ही जी काही परीक्षा आहे कशासाठी घेतली जाते? तर मित्रांनो, ही वैद्यकीय, लक्षात ठेवायचं, वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी घेतली जाते. तर महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये महिला लाभार्थ्यांना महिन्याला 1500 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत. महाराष्ट्र पोलीस दलामधील कर्मचाऱ्यांच्या पदाच्या वर्गवारीनुसार या ठिकाणी चौथा क्रम आपल्याला लावायचा आहे. चौथा, त्या ठिकाणी बघा डायरेक्ट ऑप्शन 3 याचा करेक्ट आन्सर आहे. बघा, शिपाई, नाईक, हवालदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक याचं करेक्ट आन्सर आहे. पहा, पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था कोणती आहे? तर BPRRD, लक्षात ठेवायचं, BPRRD. नेक्स्ट बघा, महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभय निर्देशक असं कोणतं चिन्ह आहे? तर हाताचा पंजा याचं करेक्ट आन्सर आहे. पहा, हाताचा पंजा. महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी कोणत्या ठिकाणी आहे? तर पुणे जिल्ह्यामध्ये मित्रांनो महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी आहे. कुंभमेळ्याचं आयोजन दर 12 वर्षांनी केलं जातं. लक्षात ठेवायचं आहे, दर 12 वर्षांनी कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं. बाबरी मशीद पाडल्यानंतर उसळलेल्या दंगलीच्या चौकशीसाठी कोणता आयोग नेमण्यात आला? तर माजी N. श्रीकृष्ण आयोग हा नेमण्यात आला होता. पहा, सन 2024चा विदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर रवींद्र शोभणे यांना मित्रांनो 2024चा विदा करंदीकर पुरस्कार देण्यात आला आहे. पहा, सन 2024च्या T20 वर्ल्ड कपमध्ये अंतिम सामन्यामध्ये भारताने कोणास पराभूत केलं? तर दक्षिण आफ्रिकाला या ठिकाणी हरवलेलं आहे फायनलमध्ये. भारत आणि मंगोलिया यांच्यामधील सैन्य अभ्यास कोणता आहे? तर नोमॅडिक एलिफंट भारत आणि मंगोलियामधला एक सैन्य अभ्यास आहे. पहा, नुकतेच महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून कोण झालेल्या आहेत? तर सुजाता सौनिक ह्या झालेल्या आहेत. देशामधील पहिल्या स्वदेशी बनावटीच्या असॉल्ट रायफलचं नाव काय आहे? तर उग्रम हे नाव आहे. काय? उग्रम. नुकतेच स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलं? तर आंध्र प्रदेशमध्ये स्टॅच्यू ऑफ जस्टिस हे उभारण्यात आलेलं आहे. सन 2024चा दादासाहेब फाळके पुरस्कार सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर संदीप रेड्डी वांगाला या ठिकाणी देण्यात आलेला आहे. बारसू रिफायनरी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात प्रस्तावित आहे? तर सिंधुदुर्गमध्ये बारसू रिफायनरी प्रकल्प स्थित आहे. महाराष्ट्राची पहिली महिला राज्यपाल कोण आहे? तर विजयालक्ष्मी पंडित ही पहिली महिला राज्यपाल आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, रोलँड गॅरॉस ही जी काही स्पर्धा आहे ही कोणत्या खेळाशी संदर्भात आहे? तर टेनिस याचं करेक्ट आन्सर आहे. पहा, काय? टेनिस. ऑलिम्पिक 2024 कोणत्या ठिकाणी होणार आहे? तर पॅरिस याचं करेक्ट आन्सर आहे. ऑलिम्पिक 2024 कुठे होणार आहे? पॅरिसमध्ये होणार आहे. भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत? तर जगदीप धनखड हे बघा भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती आहेत. पुढचा प्रश्न बघा, चतुर्भुज सुरक्षा संवाद क्वाडचे खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही आहे? तर फ्रान्स या ठिकाणी बघा सदस्य नाही आहे. राष्ट्रीय विज्ञान दिन हा कोणत्या दिवशी असतो? तर राष्ट्रीय विज्ञान दिन हा 28 फेब्रुवारीला असतो. पहा, नुकत्याच पार पडलेल्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये 20 संघांनी या ठिकाणी भाग घेतला होता. नवीन मुख्य फौजदारी कायदे कधीपासून लागू झालेले आहेत? तर 1 जुलै 2024 पासून मित्रांनो हे लागू झालेले आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका 2024 ह्या कितव्या लोकसभेच्या स्थापनेकरता होत्या? तर 18व्या. लक्षात ठेवायचं आहे, 18व्या लोकसभा होत्या. पुढचा प्रश्न आहे, समृद्धी महामार्ग हा कोणत्या 2 शहरांना जोडणार आहे? तर मुंबई नागपूर दरम्यान बघा समृद्धी महामार्ग आहे, मुंबई नागपूर. महाराष्ट्र सरकारने नुकतेच जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पात्रतेसाठी महिलांची वयोमर्यादा काय आहे? तर 21 ते 65 वर्ष आहे. किती? 21 ते 65. सी डोम हवाई संरक्षण प्रणाली कोणत्या देशाने विकसित केली? ती मित्रांनो इस्रायलने विकसित केलेली आहे.
वाढवण बंदर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये बांधलं जात आहे? तर पालघरमध्ये मित्रांनो हे बांधलं जात आहे. कुठं? पालघर जिल्ह्यामध्ये. पेमा खांडू हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत? तर अरुणाचल प्रदेशचे मित्रांनो मुख्यमंत्री पेमा खांडू आहेत. गुगल कंपनीच्या सीईओचं नाव काय आहे? तर सुंदर पिचाई मित्रांनो गुगलच्या सीईओचं नाव आहे. महाराष्ट्र पोलीस दलाच्या काय प्रश्न आहे? महाराष्ट्र पोलीस दलाच्या पोलीस महासंचालक कोण आहेत? तर श्रीमती रश्मी शुक्ला. याचं करेक्ट आन्सर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे, मराठी भाषेमधील पहिला शिलालेख हा कुठे आढळला? तर कर्नाटकमध्ये मित्रांनो. याचं करेक्ट आन्सर आहे पहा. अटल सेतू काय प्रश्न आहे बघा. अटल सेतू हा मुंबईचा 6 लेन एक्सप्रेस हायवे तो मुंबईला कोणत्या शहराशी जोडतो? तर नवी मुंबई. याचं करेक्ट आन्सर आहे बघा नवी मुंबई. पुढचा प्रश्न आहे, 66व्या महाराष्ट्र केसरी 2024 मध्ये विजेता कोण आहे? तर सिकंदर शेख. याचं करेक्ट आन्सर आहे. लक्षात ठेवायचं आहे सिकंदर शेख. जल्लीकट्टू हा महोत्सव कोणत्या राज्यामध्ये आयोजित केला जातो? तर तमिळनाडूमध्ये मित्रांनो जल्लीकट्टू हा आयोजित केला जातो. कुठं? तमिळनाडूमध्ये. सर्वात जास्त वनक्षेत्र असणारा जिल्हा कोणता आहे? तर गडचिरोली आहे. स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करणारं भारतामधील पहिलं राज्य कोणतं ठरलं आहे? तर आपलं महाराष्ट्र राज्य मित्रांनो स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करणारं राज्य ठरलेलं आहे. महाराष्ट्रामधील देवळाली येथील अग्नि वॉरियर हा युद्ध सराव भारत आणि कोणत्या देशाबरोबर पार पडला? तर भारत आणि सिंगापूरमध्ये हा पार पडलेला आहे. भारत आणि सिंगापूर. व्हिएन्ना येथे पार पडलेल्या वासनार व्यवस्थेच्या 26व्या वार्षिक सभेमध्ये आयर्लंडने कोणत्या देशाला 1 जानेवारी 2023 पासून 1 वर्षासाठी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली? तर आपल्या भारत देशाला. भारताच्या अणुऊर्जा विभागाच्या वतीने 22 डिसेंबर 2022 रोजी अटल इन्क्युबेशन केंद्राची कोणत्या ठिकाणी सुरुवात झाली? तर भाभा अणुशक्ती केंद्र मुंबई या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. 26 जानेवारी 2023 पर्यंत जलजीवन मिशन अंतर्गत 11 कोटी ग्रामीण कुटुंबांना नळाद्वारे स्वच्छ पाणी पुरवण्यात आलं. तर जलजीवन अभियान कधी सुरू करण्यात आलं? तर 15 ऑगस्ट 2019. याचं करेक्ट आन्सर आहे 15 ऑगस्ट 2019. पुढचा प्रश्न आहे, भारत सरकारने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरी वर्षाचं प्रायोजक होण्यासाठी कोणाकडे मागणी केली आहे? तर संयुक्त राष्ट्र महासभा. याचं करेक्ट आन्सर आहे संयुक्त राष्ट्र महासभा. भारत आणि कोणत्या देशादरम्यान काय प्रश्न आहे? भारत आणि कोणत्या देशादरम्यान मैत्री या नावाने पाईपलाईनद्वारे डिझेल पुरवणार आहे? तर भारत आणि बांगलादेश. याचं करेक्ट आन्सर आहे भारत आणि बांगलादेश. पुढचा प्रश्न आहे, भारतामधील पहिलं डायनाईट स्काय रिझर्व्ह कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलं? तर हॅनले लडाख या ठिकाणी मित्रांनो स्थापन करण्यात आलेलं आहे. शेतीमधील वहिवाटी संदर्भामध्ये वाद संपुष्टात आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य महसूल विभागाअंतर्गत कोणती योजना अंमलात आणणार आहे? तर सलोखा ही जी काही योजना आहे ही अंमलात आणणार आहे. कोणती? सलोखा. आसाम राज्याचे महान योद्धे लचित बोरफुकन यांची नुकतीच कितवी जयंती साजरी करण्यात आली? तर 400वी जयंती या ठिकाणी साजरी करण्यात आली. लक्षात ठेवा. देशामधील कोणत्या राज्यामध्ये लिथियमचा जो काही साठा याचा शोध लागलेला आहे? तर करेक्ट आन्सर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे, भारत सरकारने मिरा म्हणजेच मिलेट इंटरनॅशनल इनिशिएटिव्ह फॉर रिसर्च अँड अवेअरनेस सुरू करण्याचा प्रस्ताव सादर केला. तर दिल्ली. याचा करेक्ट आन्सर आहे पहा. जय जय महाराष्ट्र माझा या महाराष्ट्र गीताचा राज्यगीत म्हणून स्वीकार करण्यात आला. तर या गीताचे गीतकार कोण आहेत? तर राजा बडे. याचं करेक्ट आन्सर आहे पहा राजा बडे. कोणता देश हा 4 एप्रिल 2023 रोजी नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन म्हणजे नाटोचा लष्करी आघाडीत झाला? तर याचं करेक्ट आन्सर आहे भारत. पुढचा प्रश्न बघा, प्रमोद महाजन कौशल्य आणि उद्योजकता विकास अभियानांतर्गत किती वयोगटामधील युवकांना प्रशिक्षण दिलं जातं? तर 15 ते 45 वर्ष वयोगट. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, नुकतेच मुंबईमधील चर्चगेट रेल्वे स्थानकाचं नामांतर हे कोणत्या नावाने केलं आहे? तर सी.डी. देशमुख. याचं करेक्ट आन्सर बघा सी.डी. देशमुख. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं जे काही अनावरण आहे कोणत्या देशामध्ये करण्यात आलं? तर मॉरिशस देशामध्ये हे करण्यात आलेलं आहे पहा. राज्यामधील नागरिकांना आरोग्य अधिकार लागू करणारं पहिलं राज्य कोणतं आहे? तर राजस्थान आहे बघा. कोणतं? राजस्थान. 1970च्या दशकामध्ये मुंबई शहरावरील ताण कमी करण्याच्या उद्देशाने नवी मुंबई शहराची निर्मिती आणि विकास करण्याचं राज्य सरकारने कोणत्या महामंडळाची स्थापना केली होती? तर सिडको या महामंडळाची स्थापना केली होती बघा विकास करण्यासाठी. कोणतं? सिडको.
राज्यसभेचे सभापती कोण आहेत? तर जगदीप धनखड हे आहेत. भारताला सर्वाधिक लांबीचा सागरावरील सेतू कोणता आहे? तर अटल सेतू आहे बघा. कोणता आहे? अटल सेतू. दिनांक 1 जुलै 2024 पासून भारतामध्ये लागू करण्यात आलेल्या प्रमुख कायद्यापैकी कोणत्या कायद्यामध्ये विविध अपराधांची व्याख्या आणि शिक्षा कलम दिले आहेत? तर भारतीय न्याय संहितामध्ये दिलेत पहा. रशियन बनावटीच्या कोणत्या आधुनिक असॉल्ट रायफलचं उत्पादन भारतामध्ये केले जात आहे? AK. लक्षात ठेवा AK 203 याचं करेक्ट आन्सर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडर उतरणारा जगातील पहिला देश आपला भारत देश बनलेला. लक्षात ठेवायचे भारत देश. पुढचा प्रश्न बघा, नागरिकत्व दुरुस्ती अधिनियमानुसार खालीलपैकी कोणत्या देशातील स्थलांतरांना भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी अर्ज करण्याची तरतूद आहे? तर अफगाणिस्तान याचं करेक्ट आन्सर आहे पहा. समान नागरी कायदा करणारे देशातील पहिले राज्य कोणतं आहे? तर उत्तराखंड हे समान नागरी कायदा करणारं देशातील पहिलं राज्य आहे. भारतीय अंतराळवीरांना अंतराळामध्ये घेऊन जाण्यासाठी इस्रोद्वारे कोणती मोहीम राबवण्यात येते? तर गगनयान ही जी काही मोहीम आहे ही राबवण्यात येते. सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक आहे? तर 3रा क्रमांक आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, 3रा क्रमांक आहे. कोणत्या शस्त्राला महाराष्ट्राचे राज्यशस्त्र म्हणून जाहीर करण्यात आलेलं आहे? तर दांडपट्टा हे जे काही शस्त्र आहे मित्रांनो, याला महाराष्ट्राचे राज्यशस्त्र म्हणून जाहीर करण्यात आलेलं आहे. 97 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे पार पडलं? तर हे अमळनेरमध्ये मित्रांनो 27वं मराठी साहित्य संमेलन पार पडलेलं आहे. 96व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याच्या दरम्यान कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार प्राप्त करण्यात आला? तर ओपनहायमर याचं करेक्ट आन्सर बघा. कोणता चित्रपट आहे तो? ओपनहायमर. नेक्स्ट बघा, सन 2011 सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी लोकसंख्येची घनता कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये मित्रांनो सर्वात कमी घनता आहे. कुठं? गडचिरोली. सन 2024 साली यापैकी कोणत्या व्यक्तीला भारतरत्न पुरस्कार घोषित झाला? तर याचं करेक्ट आन्सर बघा, पद्मा सुब्रमण्यम यांना घोषित झालेलं नाही. बाकी चौधरी चरण सिंग, लालकृष्ण अडवाणी आणि कपुरी ठाकूर. भारताच्या राष्ट्रीय गुंतवणूक आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहेत? तर रतन टाटा मित्रांनो भारताच्या राष्ट्रीय गुंतवणूक आयोगाचे पहिले अध्यक्ष आहेत. कोण? रतन टाटा. शांघाय सहकार्य संघटना यामध्ये खालीलपैकी कोणता देश सदस्य नाहीये? यामध्ये मित्रांनो जपान हा जो काही देश हा सदस्य नाही. कोणता? जपान हा देश सदस्य नाही. पुढचा प्रश्न बघा, अधिकृत महाराष्ट्र गीताचे बोल कोणी लिहिले आहेत? तर राजा बडे. लक्षात ठेवा, जय जय महाराष्ट्र माझा. आंतरराष्ट्रीय T20 सामन्यामध्ये भारतातर्फे सर्वात जलद शतक बनवण्याचा खेळाडूचं नाव काय? रोहित शर्मा. खालीलपैकी हुतात्मा दिन हा 30 जानेवारीला साजरा केला जातो. लक्षात ठेवा 30 जानेवारीला. 2024च्या सत्रामध्ये IPL विजेत्या संघाचा कर्णधार कोण होता? तर श्रेयस अय्यर हा होता. लक्षात ठेवायचं आहे, श्रेयस अय्यर 2024च्या इंडियन प्रीमियर लीग विजेत्या संघाचा कर्णधार. चंद्रयान 2 मोहिमेमधील लँडरचं नाव काय होतं? तर विक्रम नाव होतं. लक्षात ठेवा विक्रम. सूर्याचे निरीक्षण आणि सौर वातावरण, सौर चुंबकीय वादळी आणि त्यांच्या पृथ्वीच्या पर्यावरणाबद्दल परिणाम यांचा अभ्यास करण्यासाठी कोणती मोहीम आखण्यात आलेली आहे? तर आदित्य L1. लक्षात ठेवायचं आहे, आदित्य L1 ही मोहीम आखण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, समर ऑलिम्पिक गेम्स 2024 हे कोणत्या ठिकाणी होणार आहे? तर पॅरिसमध्ये मित्रांनो ह्या होणार आहेत. कुठं? पॅरिस. थॉमस चषक हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर थॉमस चषक मित्रांनो बॅडमिंटन या खेळाशी संदर्भामध्ये. कोणत्या? बॅडमिंटन. दक्षिण आशियाई क्षेत्रीय सहकारी संघटनाचे मुख्यालय कोठे आहे? तर काठमांडू या ठिकाणी मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे. कुठं? काठमांडू. पुढीलपैकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सदस्य नाही? तर याचं करेक्ट आन्सर आहे बघा, जर्मनी. लक्षात ठेवायचं आहे, जर्मनी. भारतामध्ये व्यावसायिक विमान सेवा कोणत्या वर्षी सुरू झाली? 1912 मध्ये मित्रांनो भारतामध्ये व्यावसायिक विमान सेवा चालू करण्यात आली. जगामध्ये सर्वात नवीन देश कोणता आहे? तर छॉड हा देश आहे. कोणता? छॉड. श्रीमंती दयंती तांबे कोणत्या खेळामध्ये राष्ट्रीय विजेते होते? तर बॅडमिंटन या खेळामध्ये होते पहा. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते खेळाडू महाराष्ट्राचे आहेत? तर विल्सन जॉन, अर्पणा पोपट आणि धनराज पिल्ले म्हणजे वरील सर्व खेळाडू काय आहेत बघा, महाराष्ट्राचे आहेत. सन 2023 मध्ये फिफा महिला फुटबॉल स्पर्धा कोणत्या देशामध्ये झाली?
तर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये झाले, म्हणजे 1 आणि 4 याचं करेक्ट आन्सर आहे न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया. खालीलपैकी कोण भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम पाहिलेलं नाही? कुणी पाहिलेलं नाही? तर राजीव महर्षी बघा, व्ही.एस. रामदेवी, व्ही.एस. संपत आणि सुशील चंद्रा यांनी पाहिलेलं आहे, परंतु राजीव महर्षी यांनी पाहिलेलं नाही. सध्या भारतामध्ये किती राज्य आणि संघराज्य आहेत? 28 आणि 8 हे याचं करेक्ट आन्सर आहे बघा. 28 राज्य आणि 8 संघराज्य आहेत. भारताच्या राजमुद्रेवर उपलब्ध प्राण्याच्या संख्येला ऑलिम्पिक चिन्हावरील गोलाकाराशी गुणाकार केल्यास त्याचं उत्तर किती येईल? तर 20 त्याचं उत्तर येईल. किती? 20. मैत्री सुपर थर्मल पॉवर प्रोजेक्ट खालीलपैकी कोणत्या देशामध्ये लागू केला जातो? तर बांगलादेशमध्ये हा लागू केला जातो. हमासचा नेता आणि त्याच्या राजकीय ब्युरोचा अधिकृत अध्यक्ष कोण आहे? तर इस्माईल हानिया हा आहे. कोण आहे? इस्माईल हानिया. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या खेळाडूला IPL 2023 मध्ये IPLच्या इतिहासामध्ये सर्वात महागडा खरेदी म्हणून निवडण्यात आलं होतं? तर मिचेल स्टार्क. लक्षात ठेवायचं, मिचेल स्टार्क हा बॉलर आहे आणि तो KKR कडून होता बघा. लक्षात ठेवायचं, KKR कडून. महुआ मोइत्राला कॅश फॉर कॅरी आरोपामुळे मागील लोकसभेमधून हकलपट्टी करण्यात आली होती. त्या कोणत्या राजकीय पक्षाच्या संदर्भामध्ये आहेत? तर तृणमूल काँग्रेस संदर्भामध्ये. अलीकडे लागू झालेले नवीन फौजदारी कायद्याच्या संदर्भात खालीलपैकी जोड्या विचारात घ्यायच्या आहेत पहा. या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो, वरीलपैकी किती जोड्या योग्य आहेत? तर सगळ्या जोड्या या ठिकाणी योग्य आहेत बघा. भारतीय न्याय संहिता BNS 2023, भारतीय दंड संहिता IPC 1860, भारतीय साक्ष अधिनियम कितीचा आहे बघा? तर भारतीय साक्ष अधिनियम 1872 बघा. हे सगळ्या या ठिकाणी करेक्ट आहेत. अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा अटल सेतू यांच्याबद्दल किती तथ्य योग्य आहेत? तर बघा, याचा करेक्ट आन्सर बघा, ते पंतप्रधान 12 जानेवारी 2024 रोजी उद्घाटन केलं होतं बघा. बरोबर आहे. या सेतूची मुंबईमधील शिवडी आणि रायगड जिल्ह्यातील न्हावा क्षेत्र जोडणारी 21.8 किलोमीटर लांबी आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे निर्माण लागतं बघा 17,850 कोटी रुपयांच्या आणि ते देशातील सर्वात मोठे समुद्र सेतू आहेत. ही सगळे विधानं कशी आहेत बघा? बरोबर आहेत. आणि मित्रांनो, आता या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे. खालीलपैकी कोणतं इस्रोचे अंतिम वैज्ञानिक मिशन सूर्याच्या विस्तृत अभ्यासासाठी आहे? तर याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. व्हिडिओ लाईक करा. PDF डाउनलोड करण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, इंस्टाग्रामला सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता. थँक्यू.